सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई, हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन. तर आता आपण बघतोय की एडिंबराला काय होतं आहे ते. तर सुरू करते. एखाद्या अनोळखी गावी रात्रीच्या वेळी पोचण्यात एक अनोखी गंमत असते. त्या गावी पोचण्यापूर्वी आपण मनातल्या मनात त्या शहराबद्दल काही अंदाज बांधत असतो आणि मग अंधार पडल्यावर रस्त्यातल्या दिव्यांच्या प्रकाशात काही निराळच दिसायला लागतं आणि सकाळी उठून खिडकीबाहेर नजर टाकली की आपले सगळे अंदाज कसे चुकले ते लक्षात येतं. एडिंबरा हे स्कॉटलंडचं पुणं. स्कॉटलंडमधल्या साऱ्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय विचारांचं हे आगर आहे. एडिंबरा म्हटल्यानंतर मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, जॉन नॉक्स, कादंबरीकार स्कॉट, बर्न्स अशी अनेक नावं डोळ्यापुढे येतात. ह्या शहराच्या नावांच्या उच्चाराबद्दल अजूनही माझ्या डोक्यात घोटाळा आहे. काहींना मी एडिंबरा असा उच्चार करताना ऐकलं, काही जण एडिंबरो असं म्हणतात. पण शब्दांच्या निश्चित उच्चारांच्या कल्पना परदेशातल्या प्रवासात नेहमीच बदलत जातात. फ्रेंच लोक लंडनचा उच्चार लॉन्द्रे असं करतात आणि जर्मनीला इंग्लिश लोकांखेरीज कोणीच जर्मनी म्हणत नाही. फ्रेंच लोक जर्मनीला लालमान्य असं म्हणतात आणि खुद्द जर्मन स्वतःच्या देशाला डॉइचलँड म्हणतात. आपल्याकडे एडिंबराला एडिंबरो म्हणण्याची पद्धत आहे, परंतु स्कॉटिश उच्चार बरोपेक्षा बराला अधिक जवळ आहे. तेव्हा मी देखील बराच बरा मानित आलो आहे. एडिंबराला दरवर्षी एक सांस्कृतिक उत्सव होतो. देशोदेशींचे नटनर्तक सकल जमत असल्यामुळे न मिळे अशी मौज पुन्हा पाहण्या नरा असं म्हणत लोक येत असतात. पिटलॉर्कीहून एडिंबराला जाताना गाडीत पंढरीच्या यात्रेसारखी दाटी असेल अशी माझी अपेक्षा होती. परंतु एडिंबरा शहरातल्या वेव्हरले स्टेशनात गाडी थांबली तेव्हा त्या फलाटावर आम्ही दोघे आणि इतर काही मिळून फक्त 8-10 उतारू उतरले. मला थोडंसं धस्सच झालं. वाटलं की आपल्या एकतर उत्सवाच्या तारखा चुकल्या किंवा नाशिकच्या कुंभमेळ्यासारखा हा उत्सव बारगळला की काय. नाशिकला 2 वर्षापूर्वी कुंभमेळ्याची जय्यत तयारी झाली होती. रेल्वेला नवे फलाट टाकले होते, रस्ते रुंदावले होते. किमान पक्षी 5-10 लाख जत्रा जमेल असा अंदाज होता. हॉटेलवाल्यांनी कांदे बटाट्यांची शेकडो पोती खरीदली होती आणि भिक्षुकांनी देखील दरभांच्या गासड्या विकत घेतल्या होत्या. पहिली यात्रेकरू स्पेशल आली. त्यातल्या गर्दीच्या स्वागताला खुद्द कलेक्टर, DSP यांच्यासारख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खाशा स्वाऱ्या जातीनं हजर झाल्या आणि पहिली स्पेशल ट्रेन फलाटाला लागली. त्यातून एकूण 4 भिकारी, 2 खिसे कापू आणि 3 विदाऊट तिकीट पॅसेंजर उतरले म्हणतात. खरं खोटं तो पंचवटीचा रामच जाणे. मी वेव्हरले स्टेशनात उतरलो त्यावेळी प्लॅटफॉर्मवरचा शुकशुकाट पाहून मनात म्हटलं, इथे उत्सव कमिटीत लठ्ठालठ्ठी होऊन भांडणं विकोपाला गेलेली दिसत आहेत. उत्सव दुसऱ्याच दिवसापासून सुरू होणार होता आणि कार्यक्रम पत्रिकात तर भरगच्च कार्यक्रम छापले होते. रस्त्यातून आमची टॅक्सी चालली होती. रस्ते निर्मनुष्य. मी टॅक्सीवाल्याशी 2 शब्द बोलायचा प्रयत्न केला, परंतु माझ्या इंग्रजी गद्याचा मराठी अवतार आणि त्याच्या इंग्रजी गद्याचा स्कॉटिश अवतार यांचं काही पटेना. शेवटी इष्टस्थळी येऊन पोचलो. दारावरचा घर नंबर आणि मिसेस कॅम्पबेल ही दारावरची पाटी वाचून बेल दाबली. कॅम्पबेलबाई 3ऱ्या मजल्यावर राहत होत्या. घंटी दाबल्यावर काही वेळाने तळमजल्यावरचं प्रवेशद्वार उघडलं गेलं आणि मी नमस्काराच्या पोजमध्ये उभा राहिलो. पण दाराच्या पलीकडे कोणीच नव्हतं. ही काय भुताटकी झाली या विचारात मी असताना 3ऱ्या मजल्यावरच्या जिन्याच्या कठड्याला रेलून एक म्हातारी तिथून ओरडली, गुड इव्हनिंग मिस्टर देशपांडे.
ह्या प्रवासात मला देशपांडे अशी सरळ हाक मारणारा लंडनमधले महाराष्ट्र मंडळाचे सदस्य सोडून एकही महाभाग भेटला नाही. ढसपान, डशपँड, डिशपँटी अशा आमच्या नावाच्या असंख्य चिंध्या झाल्या. पुढे पुढे मी देखील निर्ढावलो. त्यातल्या त्यात आपलं नाव बडक्षवालकर किंवा महासुब्रमण्यम वगैरे नाही याचा मला आनंद झाला. म्हातारी 3ऱ्या मजल्यावरून तुरू धावत आली. तिने आमच्या हातातील काही सामान उचलून घेतलं. ही तुमची खोली, प्रवासाचा त्रास झाला असेल तुम्हाला, आराम करा असं सांगून ती लुप्त झाली. आम्ही खोलीचा ताबा घेतला. इतक्या दूरदेशी आम्ही पाहुणे अपरात्री पोचलो होतो, पण जेवण झालं आहे की व्हायचं आहे वगैरे प्रश्न नाही. हेच आपल्याकडे असतं तर पिठलं भात टाकू का ही पृच्छा तरी झाली असती. साहेबांच्या देशात एकूण हे सगळं कमीच. खोली छोटीशीच होती पण सुंदर होती. एका छोट्या टेबलावर आमची तिकीटं, ब्रिटिश काउन्सिलची ओळखपत्र, एडिंबरात असेपर्यंत काही नाट्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थांनी दिलेली सन्माननीय सभासदत्वाची कार्डं नीट लावून ठेवली होती. शिवाय एडिंबरातली पाहण्यासारखी स्थळं, नाटकांची वेळापत्रकं, लंडनला जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा सगळे न बोलता न सांगता व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. मला वाटतं प्रवासी मंडळींच्या शंका निरसनाचं आता एक शास्त्रच तयार झालेलं आहे. कुणीतरी बसून नव्या गावात येणारा प्रवासी सामान्यतः कुठे अडतो याचा अभ्यास केलेला असावा. गावात कुठे काय मिळतं, बसचे मार्ग, थिएटरातले खेळ सुरू आणि बंद होण्याच्या वेळा, त्यावेळी उघड्या असणाऱ्या हॉटेलांचे पत्ते, तिथे साधारणतः काय खायला मिळेल आणि केवढ्याला मिळेल हा सारा तपशील आधीच छापून तयार. तोंडाचा वापर टाळण्याकडेच प्रवृत्ती फार. प्रत्येक बस स्टॉपवर त्या बसच्या मार्गाचा नकाशा असतो. त्यामुळे मंडईला जाती का दादा बस असले सवाल आणि काशीला जायला रामेश्वरची गाडी कशी चालेल पाहुणं अशी उर्मट थट्टा इथं संभवतच नाही. दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्र उघडली तेव्हा गावातल्या उत्सवाला काय रंग आला आहे हे कळलं. अक्षरशः शेकडो कलावंत त्या सुंदर शहरात जमले होते. नाटकं होती, विनोदी रंगीत संगीत बाऱ्या होत्या, चित्रकला प्रदर्शनं होती, शिल्पकला प्रदर्शन होतं, नृत्यनाट्य होती, वृंदवादन होते, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ होते आणि मिलिटरी टॅटूही होता. परदेशातून हजारो माणसं जमली होती. उत्सव कमिट्यांनी योजलेल्या कार्यक्रमांची गर्दी होतीच, परंतु त्याबाहेरचीही पुष्कळ कडबाळे होती. आपल्याकडं शेतात मुख्य पिकाच्या जोडीला बांधावर तूर वगैरे कडबाळे पेरतात. त्याप्रमाणे उत्सवातल्या मुख्य कार्यक्रमाखेरीज काठावरचे कार्यक्रमही असतात. त्यांना फ्रिंज शोज असं म्हणतात आणि त्यांनाही मुख्य कार्यक्रमाइतकीच गर्दी असते. पहिल्या दिवशी आम्ही कुठल्याही जातिवंत प्रवाशाच्या परंपरेला अनुसरून शहर पाहण्याचं ठरवलं. ऐतिहासिक स्थळं पाहण्याची मला फारशी आवड नाही, मात्र त्या स्थळी एकदा जाऊन पोचलो की भान हरपतं. अनेक वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात आतल्या बाजूनं हिंडत होतो. तिथलं ते सहस्त्रदली कारंजं होतं. ती जागा दाखवताना माहितगार म्हणाला, इथे माधवराव पेशव्यांनी की सवाई माधवराव, तपशिलातली चूक, भूल, अगदी द्या आणि घ्या, उडी मारून आत्महत्या केली होती. अंगावर काटा आला. काका मला वाचवा अशा किंकाळ्या ऐकू आल्या. रावजींची पंगत दिसू लागली. केळीची थोर पाने मांडली आहेत. दर पानी 10-12 द्रोण आहेत. साखर भात, वांगी भात, तुरीचं वरण, सांबार, भात, क्षीर, पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवड्या, पंचामृत, रायती, भरतं अशी पेशवेकालीन गोष्टींची महाराष्ट्र डोळ्यापुढे नाचू लागला आणि नाकात दरवळू पण लागला. ऐतिहासिक वास्तू मला अगदी भाबडा बनवून टाकते. मला वाटतं मराठी मनाचीच ही घडण आहे. बालपणी
आणि जवानीत आपण इतिहासवासी असतो. मध्यम वयातच ज्ञानोबा तुकाबांच्या साथी संगतीत परलोकवासी व्हायला लागतो. या वृत्तीमुळे की काय कोण जाणे, मी एडिनबरावर खुश झालो. एकूण स्कॉटिश मंडळांच्यात आणि मराठी लोकांच्यात मला खूप साम्य वाटलं. ही माणसं आपल्यासारखीच भाबडी, आपल्यासारखी कष्टाळू, परंपरेची ज्वाज्जल्य अभिमान असणारी, आपल्या गेलिक भाषेवर गेलिक ते तुका मिळवावा म्हणून स्वाभिमान प्रेम करणारी, संगीताची शौकीन, विश्वविद्यालयांच्या परिसरात रमणारी, चर्चा संवादांना गर्दी करणारी आणि इतिहासाची पानं टवटवीत ठेवण्यासाठी जीवाचं रान करणारी. इथे शाहिस्तेखानाची बोटं कापली, तिथं नाना फडणवीसानं ही करामत केली, पलीकडे मातोश्री अमुक अमुक सती गेल्या. ह्या तीरावर महादजींचा तळ पडला होता आणि या टेकडीवर इष्टूर फाकड्याला दुसऱ्या एखाद्या फाकड्याने धूळ चारली. ह्या कथा आज तागायत जशा पुण्यात रंगतात, त्याचप्रमाणे ह्या स्कॉटलंडच्या सांस्कृतिक राजधानीत इतिहासाची पानं अजूनही वाळली नाहीत. कुठलीही इमारत पहा, इथे अमका राहत होता, इथे तमक्यानं अमुक ग्रंथ लिहिला, इथे लॅटिमर ल्युथरला भेटला होता, तिथं मेरी प्रसूत झाली, असे शिलालेख आहेत. एवढंच काय, पण शेकडो वर्षांची प्रार्थना मंदिरं आणि तिथली थोर लोकांची आसनं जपून ठेवली आहेत. एडिनबरातली माणसं देखील मला 150-200 वर्ष वयाची आहेत की काय अशी शंका आली. वर्तमानात बोलणारी माणसं मला एकूण कमीच आढळली. किंबहुना त्या ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध असलेल्या शहरात एखादी आधुनिक इमारत देखील विसंवादी वाटत होती. स्मारकांची इथे नुसती उधळण आहे. पहिल्याच दिवशी बसमधून जाताना मी आणि माझी पत्नी सोडून बाकी सर्व म्हाताऱ्या होत्या. इतक्या म्हाताऱ्या एकजिन्सी पाहायला मिळणं मुश्किल. पुढे बेलबागेतलं पुराण झालं की अशा म्हाताऱ्या रस्त्यात सापडायच्या पूर्वी, पण परदेशात एकूण म्हाताऱ्या अधिकच. पुन्हा सगळ्या शैशवाला जपणाऱ्या. माझ्या बसमध्ये औषधाला देखील तरुणी नव्हती. अर्थात तरुणींचं औषध चालावं असली काही बाधा मला झाली होती अशातला भाग नव्हे. आता ह्याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचणार आहोत. बघूया आता पुढे काय मजा होती ती. तर उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.